हॅलो. हां, बोला ना ताई. हां, आता येतोय का? हो, हो, हो. ताई तुम्हाला खूप खूप नमस्कार बरं. का ताई? मी खूप तुम्हाला लहान आहे, पण तर मला अरे तुरेच करा. नाही हो. बोला ना, बोला. हां, कुठून मला बोलताय अनुभव ताई? मी परभणीहून बोलते. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, काय अनुभव मला आला? अनुभव सांगायचा होता, की माझ्या मम्मीचं ना आधार कार्ड हरवलं होतं. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, तर ते घरात सापडतच नव्हतं. पूर्ण घर शोधलं. सगळं बापरे! म्हणजे घरात म्हणजे अशी कोणतीच जागा नव्हती, जिथं शोधायचं बाकी होतं. अय्या! हां, हां, मग हां. मी स्वामींना असं म्हणलं, की "स्वामी जर घरातच असेल तर मला शिंक येऊ द्या" म्हणलं. आणि आई गं! तर मग मला शिंक आली आणि मग परत शिंक ना एकावर एक असते. बरं आमचं ठरलेलं असते, की असेल तर 2 येऊ द्या. अच्छा, अच्छा, तर अच्छा. हां. हां, तर मग शिंक आली. मग आईला म्हणलं, "तू नको ताण घेऊ." पण नको ताण घेऊ म्हणलं. होईल हां. काही ना काहीतरी. घरातच आहे म्हणजे ते आपोआप सापडून जाईल. बरोबर, बरोबर. तिला हां. असते ना आई टेन्शन, पण ती टेन्शनमध्येच होती, की घरातच होतं, कुठं गेलं. अरे, अरे! मग हां. त्याच्यानंतर ताई 3-4 दिवसानंतर मी हं, ड्रॉवर उघडलं हं. आणि वरून आधार कार्ड खाली पडलं. वाह! बघा, आणि केवढी स्वामींची कृपा आहे. आणि मेन म्हणजे ना त्या दिवशी घरामध्ये फुलपाखरू आलं होतं. खूप मोठं अरे, होतं ते. फोटो हो. काढलाय? आहे व्हिडिओ आहे माझ्याकडे त्याचा. मला पाठवा हं बेटा. कशावर पाठवू तुम्हाला? ह्याच नंबरवर WhatsAppला. बरं. आणि ते म्हणजे एरवी दिसतं ते. पण मग मी नेहमी म्हणायची, की तुम्ही सगळीकडे येता, पण तुम्ही घरातच येत नाहीत. अय्या! मग ते दिवसभर आणि घरात होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि त्याच दिवशी आधार कार्ड सापडलं. वाह! म्हणजे बघ, स्वामींनी दाखवलं मी आहे इथे, तू टेन्शन घेऊ नको. हो आणि विशेष बघा ना ते ड्रॉवर आम्ही इतक्या वेळेस चेक केलंय. तरी नाही मिळालं. तरी तू नाही काय आणि करते तिथे? मी एम-पी-एस-सी करते. वॉव! ग्रॅज्युएशन कशातनं केलंय ना? माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले मायक्रोमध्ये. बापरे! मग हो. जॉब करून करते की नुसतं करते? नाही नुसतं म्हणजे आता पूर्ण एक्झामवरच फोकस केलंय. अच्छा, अच्छा, अच्छा. किती आणि दिल्यात आतापर्यंत टेस्ट? एक्झाम ताई बघा मी मेन्स दिल्यात, पण माझ्या मेन्स थोड्या-थोड्या मार्काने चालल्यात. किती मार्काने म्हणजे? म्हणजे तसा पडतो फरक 5-10, 5-10 मार्काचा. अच्छा, अच्छा. होईल, होईल म्हणजे. हां, मी तर म्हणते ना यावेळेस माझे दोन्ही पण प्री पास झाले मी. हो? अरे विशेष वाह! म्हणजे माझा तेवढा अभ्यास पण नव्हता, पण दोन्ही पण प्री पास झाले मी. वाह, 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 वाह! आहेत हो. स्वामी पाठीशी, काही मी टेन्शन त्यांना नाही. म्हणते तुम्ही या बसा पेपर सोडवताय हां, माझ्याबरोबर बाजूला. चला म्हणायचं, तुळशीचं पान घेऊन जायचं मस्त. हो, हो. हां, हां. आणि मग तेच मी ड्रॉवर उघडलं आणि ते लॅपटॉप माझं चार्जर होतं ना, काढलं की हं. लगेच खाली आधार कार्ड पडलं. त्या दिवशी अय्या! आम्हाला असं झालं होतं जसं काही जग स जिंकल्यासारखं झालं होतं. एवढे बरोबर खुश आहे. होतो मी आणि आई रात्री मी म्हटलं मला आत्ता ताईला फोन करावा त्याच्या. किती सुंदर, सुंदर अनुभव. कुठून बोलताय तुम्ही? परभणी, परभणी. हां. परभणी ठीक आणि आहे. अजून बाकीचे पण आहेत ते कधी सांगू? कसं काय, काय? बाकीचे पण अनुभव आहेत ते कधी किती सांगू? आहेत तरी? छोटे-छोटे मी पट-पट सांग ना, सांगते. सांग ना दीदी. नाही काही घाई नाहीये. सांग तुझ्या सोयीने सांग. म्हणजे घाई-घाई करून मग ते मजा नाही येत ना. म्हणजे बरं, बरं. डिटेलमध्ये सांगते असं हां. नीट. आणि मी ना स्वामी सेवेमध्ये तुमच्यामुळेच आले बरं. काय म्हणताय? अरे वाह! हो. मी हं, हं. तुमचे म्हणजे माझ्यासोबत एक मॅडम होत्या. त्यांच्यासोबत मी आरतीला जायचे. अच्छा. मग हां. तुमचे अनुभव ऐकून आणि साताऱ्याच्या ताईचा अनुभव ऐकून तर म्हणजे माणूस त्या सेवेच्या प्रेमातच पडते शपथ. प्रेमात पडेल. खरंय, खरंय, खरंय. खरंय. मी त्यांना अगदी. पण कॉल केला होता साताऱ्याच्या ताईला. मग लागला का? हो, केला होता मागे एकदा केलता. मग बोलल्या? हो, त्यांना म्हणलं तुम्ही अनुभव टाकत जा. खूप वाट बघतो तुमच्या अनुभवाची. हो. मग त्यांना म्हटलं तुम्ही 10 मिनिटं तरी बोला, पण बोला. मग काय बोलल्या ताई? त्या म्हणल्या हो टाकत जाईल म्हणल्या. त्याच्यानंतर आला होता त्यांचा एक मोठा अनुभव. हां, हां. पण असंच नाहीच आहे. खूप वाट बघायले मी. आता बऱ्याच दिवसापासून नाहीये. हां. तुम्ही पण त्यांना म्हणा ना रोज थोडं-थोडं सांगत हो, जा. हो, हो. कसं आहे ह्या ताई, दादा जे आहेत ना, हं. यांच्यासाठी ना फार वेळ द्यावा लागतो त्यांच्या अच्छा. सोयीनुसार आणि आता सध्या मी कशी सध्या थोडी बिझी आहे. हां, हां. कारण व्हॅकेशन चालू आहेत ना, मग येणारे, जाणारे सगळं हां, असं. हां, मी हां. तर रिटायर आहे, पण बाकीचे तर येतात ना, ज्यांना सुट्ट्या आहेत ते. मी हं. सगळ्यांना सांगते, की तुम्ही ताईचे व्हिडिओ बघा, म्हणजे अनुभवाचे ऐका. मैत्रिणी करतात का? हो करतात. आम्ही तिघीजणी मैत्रिणी आहेत, तर आम्ही सोबतच पारायणाला बसतो. वाह! 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 कोणतं पारायण करताय? गुरुचरित्र. बापरे! आम्ही लास्ट टाईम पण बसलो होतो. आम्ही 2दा गुरुचरित्र बसलोत आतापर्यंत. हो, म्हणजे सामूहिक बसलो. केंद्रात बसता की सामूहिक? अच्छा. ओके, ओके. हां, सामूहिक. हां. आणि आलं. घरी पण चालू आहे. वाह! वाह! वाह!
सुंदर सुंदर करते बेटा, तुझं त्या खूप भलं होईल बघ. एवढं करते तर थँक यू काय ताई. नाही स्वामी तुझं चांगलं करणार. मी तर म्हणाले ना तुमच्यामुळे मी तुमचा अनुभव ऐकून 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 असं झालंय की आता आपलं आयुष्य ह्याच्या पुढे काही नाहीच आहे. आपण आपला जॉब, आई किती आणि अनुभव आणि स्वामी बस. सुंदर सुंदर सुंदर. किती भावंड आहेत आणि तुम्ही? मी एकटीच आहे आईला. एकुलती एक आहे? हा, मी एकुलती एक आहे. अरे वा, लाडाची लेक आणि एवढी छान हुशार गोड. तुम्हाला एक सांगू, मला तुमचा आवाज खूप आवडतो. हो का? खूप छान हे बोलता तुम्ही. स्वामींची कृपा आहे, स्वामींची कृपा बेटा. आता मी आ, तुम्हाला पारायणातला अनुभव सांगू का? सांग सांग सांग. पारायणाचं ना पहिल्या दिवशी म्हणजे जे माझं पहिलं पारायण होतं त्याच्या हम्म. पहिल्या दिवशी हम्म. घरामध्ये ना 3 झुरळ आले. स्वामींच्या फोटोच्या वर एका रांगेत आले. अरे एका रंगीत. एका रांगेमध्ये. ऐश्वर्य. हा. हो. आणि मग ते पहिला दिवस होता. मी म्हणलं जाऊ दे देवा, तुला कळलं ना, हा बस झालं म्हणलं, आता मी जाईल त्या केंद्रात. आणि माझा रूट आहे ना, मला थोडं पुढून ऑटो लागतो. तर मी 2-3 दिवस सकाळी पारायणाला गेले. पण आहे ना हम्म. तिसऱ्या दिवशी आहे ना, इतकं सुंदर कुत्रं होतं ताई, काळं होतं, भक्क काळं होतं. हा 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 आणि हा. त्या एरियामध्ये ते कुत्रेच नाहीयेत. आणि दुसरं म्हणजे कोणतंच कुत्रं जवळ येऊन थांबत नाही. हो हो, खरं आहे ते. हां, ते मस्त ते काळं कुत्रं आलं. इतकं छान होतं ना. पण माझ्यात एक चूक झाली की मला फोटो काढायचं लक्षच नाही राहिलं. आई गा. मग ते कुत्रं परत आलं दिसलंच नाही. नाही, परत पण नाही दिसलं. अय्या. बघा. कधीच नाही दिसलं. हम्म. ते आलं माझ्या बाजूला थांबलं बरं. हम्म. मग मला तुमच्या आता अनुभवामुळे मला सवय लागली ना, कळायची की बाबा नाही हे असं तर मग हे देवाचंच आहे. हा, मग बरोबर. मग मी पण त्याच्याकडे बघायला, ते पण माझ्याकडे बघायला. किती गोड, किती गोड. आणि आणि माझ्याकडे ना मग ते काही खात नव्हतो आम्ही. मग आई सफरचंद द्यायची, मग मी त्याला सफरचंद दिले. अरे बापरे. हा. हा. पण माझ्याकडनं एक चूक झाली की मी खाली काहीच नाही टाकलं. माझ्याकडे नव्हतंच ना तेव्हा टाकायला. मी तसेच बरोबर खाली ठेवले. बरोबर. आणि मग त्यानं माझ्या भोवती 2-3 फेऱ्या मारल्या. ओ. आणि मग हा फेऱ्या मारल्या आणि ते बघू लागलं असं. मग मला ऑटोनं जायचं होतं. मग ऑटो आला. मग मी ऑटोत बसले आणि मग मी त्याला जाताना बाय करून गेले. बाय बाय. ऍपल खाल्लं त्याने? त्याने नंतर खाल्लं असेल, पण माझ्यासमोर तर नाही खाल्लं. अच्छा. हा. पण आपण काहीतरी ऑफरिंग द्यावं म्हणून माझ्याकडे तेच होतं द्यायला. मग मी ते बरं किती गोड बोलते ग. पण मग किती मी तेच मस्त दिलं. तुझे विचार पण छान आहेत. मग ते दिलं आणि नंतर हम्म. गेले. हम्म. आणि त्याच्यानंतर मग त्या पारायणाच्या टाइमला आमच्या सोबत ना तो एक फुलपाखरू असतं बरं. म्हणजे 2 असतात. अच्छा. हा हा एक म्हणजे एक महाराजांचं असतं, एक स्वामींचं असतं. हा. अच्छा. हा हा हा. ते कलर फिक्स आहेत त्यांचे दोघांचे. हा हा हा. मग आणि ते आतापासून नाही, म्हणजे मी ग्रॅज्युएशनला आहे तेव्हापासून आहेत. पण मला आता आता कळलं की बाबा अच्छा देवाचीच आहे ते म्हणून. बापरे, 2 बरोबर असतात हा. 2 म्हणजे चॉकलेटी कलरचा स्वामीचे आणि जे शेंद्र्या शेंद्र्या कलरचे ते पाचलेगावकर महाराजांचे. अच्छा 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 अच्छा. हा हा. म्हणजे म्हणजे असं हे कुठले आहेत ठरलेलं आहे. पाचलेगावकर महाराज? ते पाचलेगावकरचे महाराज आहेत. कुठे तुमच्या आजूबाजूचेच आहेत का? नाही म्हणजे ते इथलेच एरियातले, पण ते आता नाहीयेत. अच्छा अच्छा अच्छा. हा पण हा. ते आईचे गुरु आहेत. ओ. हां, अच्छा. तर हा. तर मग त्यांचा आधीपासून जप वगैरे चालायचा. हम्म. त्यांचं पण बघा ताई कसं झालंय, मी लहान असताना ना म्हणजे आमच्या तिथे ना एक गुरु यायचे. हम्म. त्यांची पोथी वगैरे चालायची. तर मग बावनी वगैरे ते लहानपणी मला पाठ झालं. आणि ओ. नंतर ग्रॅज्युएशनच्या वेळेमध्ये मग त्यांचा जे जप आहे ना, ते माझ्या मनात आपोआप यायला लागला. अरे वा. मग ते येत हळू ते जपाची एवढी हे झाली, की मग आपोआप ते मनात चालू व्हायचं. छान वाटायचं मग. किती छान ना. मग नंतर सोमवार करायला लागलं. ते पशुपतीनाथचे असतात ना. हो खूप हां, जण मग ते करतात ते. हा. मग ते मम्मी सोबत मी सोमवार चालू केले. हम्म. मग ते करत करत रोज महादेवाला जायची सवय लागली. पाणी हम्म. घालून रोजचं. आणि वा. मग असं करत करत स्वामींनी स्वामींच्या सेवेत घेतलं मला. किती गोड, किती गोड. अरे अशी मुलगी एखाद्या मुलाच्या आयुष्यात जाईल त्याचं किती भलं होईल ग. त्या घराचं आयुष्य सुंदर होऊन जाईल, उज्ज्वल होईल भविष्य. मग असं करत करत मग ते सगळं चालू झालं. मग हम्म. आता जेवढी तो सेवा चालूच आहे स्वामींची, पारायण पण सारामृताचे रोज हम्म. 21 अध्याय चालूच आहेत. अरे वा, सुंदर. हां. आणि आणि एवढं करून तू अभ्यास करते सगळा हा? हो ताई. अरे वा, हो. मस्त मस्त. हो. सुन. आणि मग हा. काउंटरवर पण जप चालूच असतो. कधी मग कारण माळा होत नाहीत ना कधी कधी. मग काउंटर सोपं पडते. हा, बरोबर बरोबर.
मग काउंटरवर जप होतो आणि माझ्यासोबत माझ्या आईला पण ते सेवेची आवड लागली. ती तर आता रोज 21 वेळेस तारक मंत्र म्हणते. किती छान ग. हो, तिला पाठ पाठ करून ठेवलाय तिनं ते. रात्री तिला दिवसभर काम असतं, तर हम्म. रात्री किती पण थकलेली असू द्या ती. ती 21 वेळा तारक मंत्र म्हणणार, स्वामींचा जप करणार अरे आणि वा. मगच मग बाकीचं. काय काम करते दिवसभर, म्हणजे एवढी बिझी का? म्हणजे आई माझी कपड्याच्या दुकानावर काम करते ना. अरे वा. हा. मला हे फार आवडतं. स्त्रियांनी ना रिकामं बसूच नाही घरात. हो. छोटं मोठं का असे ना, काहीतरी केलं पाहिजे. खूप जिद्दी आहे ती. खूप ऍक्टिव्ह आहे. माझ्यापेक्षा तर खूप छान आहे. म्हणून एवढी गोड मुलगी आहे ना त्यांच्याकडे. आणि पप्पा तिला करतात रोज का तुझे? नाही मला वडील नाहीयेत. मी लहान असतानाच वारले. कसे काय ग? कॅन्सर झाला होता त्यांना. कसला? अ, अन्ननलिकेचा झाला होता. अरे अरे अरे. मग मी 8वी ला असतानाच वारले ते. मग तेव्हापासून मम्मीनं मस्त सांभाळलं. आता पण आई जॉब करते. आई मला म्हणते की तू जॉबला लाग. हा. किती पण वेळ लागू दे म्हणे, पण चांगली नोकरी कर. मी किती पण कष्ट करेल बोल तुझ्यासाठी. बापरे, काय बोलायचं त्या आईला, दंडवत सांग माझा. हो, हो. आई खूप करते माझ्यासाठी. खूप म्हणजे आई विचारच ग. नाही. आणि मग मामांचा सपोर्ट असेल, काकांचा असेल ना? घरचं तसं सगळं छान आहे, पण सगळं मम्मी स्वतः हे करते. आई बोलते की आपल्यामुळे कोणाला त्रास नको. आपण आपल्या पायावर उभं टाक. सगळं बघ व्यवस्थित किती करायचं. कमाल, किती कमाल. पण हे बघ, जॉब हे एमपीएससी युपीएससीचं तर ठीक आहे, पण सिमिलर जर तुला करता आला जॉब तर करावा, अशी माझी म्हणजे इच्छा आहे. आणि लग्नाचा पण जास्त उशीर नाही करायचा, कारण प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलीचा संसार थाटलेला तिला बघायचं असतं. हो ताई, हो. हं? हो. त्याला नकार नाही द्यायचा, पण योग्य मुलगा बघायचा. हो कसं ताई, हो. पण नाही हे आयुष्यात आणायचं आपल्या. हो ताई, हो. आणि स्वामी सेवेत आहे तर तुझं चांगलंच होणार, त्यात प्रश्नच नाही. मी 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 तुम्हाला सांगते, मी आता जे ऐकतील ना त्यांना माझं असं कळकळून म्हणणं आहे, की काही हं. पण करा, पण ना आरत्यांना जा. हा. आरतीला गेल्यामुळे इतका फरक पडते. मला इतका फरक पडलाय ताई, मेंटली ना मी आता असतात आपल्या काही काही गोष्टी हो म्हणजे खूप हो विचार हो करायचे हो. सगळं असते. बरोबर बरोबर. आरतीला जाऊन मी एवढी शांत झाले की नाही बघायचं कामच नाही. अरे वा, किती छान. आणि आरत्यांचे पण माझे अनुभव आहेत, की स्टार्टिंगला आरतीला जेव्हा जायचे ना मला बॅक पेन खूप जास्त व्हायचा आरतीच्या टाइमला. अरे बापरे. खंदे हं. दुखायचे माझे दोन्ही पण खंदे दुखायचे. असं वाटायचं की म्हणजे काय चाललंय आपल्याला. आई गो. आणि परत मग आरतीला जाऊन आता ते सगळं पेन पूर्ण हे झालंय, कमी झालाय. वा. म्हणजे आता काहीच होत नाही. आता मी मस्त जाते, वापस येते. किती सुंदर, किती हां. सुंदर. त्याच्यामुळं मी तर म्हणते ना, आरती म्हणजे सगळं काही आहे स्वामींचं. आरती केलीच हो. पाहिजे एक टाइम तरी. मग आता अगदी आम्हाला अगदी. कसं आम्ही गुरुवारी जातो हा केंद्रामध्ये. हा 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 हा. हां. दर गुरुवारी जायचं आरतीला हम्म. आणि परत मग जसा वेळ भेटला तर मग 108 प्रदक्षिणा पण मारायच्या गुरुवारी औदुंबराला. हा हा. हां. असं सुंदर रोज सुंदर. करत राहायचं. किती छान दीदी. मी अनुभव शेअर करते हा तुझा. हो, हो. थँक यू ताई. आणि मला मला खूप फोटो छान असतील तर वाटलं. पाठव दीदी हा. मी आता लगेच टाकते तुम्हाला. ओके. याच चालतंय. नंबरवर येईल ना तुझ्या? हो, याच नंबरवर. ओके ओके. हं? श्री चालेल. स्वामी समर्थ. थँक यू ताई. श्री स्वामी समर्थ.